नमस्कार मित्रांनो, आपल्या या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे ती कथा एकदम खरीखुरी आणि अगदी सत्य आहे. ही कथा ऐकून तुम्हाला नक्की मजा येईल या गोष्टीची मी तुम्हाला पुरेपूर खात्री देतो. काही कारणास्तव आपल्या चॅनलवरच्या कथा काही दिवसाकरिता बंद झाल्या होत्या, परंतु पाठीमागं जे काही झालं त्या सर्व गोष्टींबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून आजच्या कथेच्या एका नवीन भागाला सुरुवात करत आहे. ही कथा त्यावेळीची आहे. ही कथा मी माझ्या मामीची आहे, ती तुमच्यासमोर सादर करणार आहे. मामाची बायको मामी दिसायला खूपच सुंदर आणि ती एकदम देखणी होती. तिचं नाव अर्चना होतं. एकदम अंगानं ती भरलेली होती आणि तिचं शरीर एकदम मस्त गोरगोमटं अगदी देखणं होतं. मित्रांनो, मामा काही दिवसाकरिता बाहेरगावी गेला होता. त्याच्यामुळं त्याची जी गाडी होती ती गाडी घरीच होती. म्हणजे मामाची गाडी म्हणजे स्कूटी. मामी मला एके दिवशी मला म्हणाली, "अरे राजेश, मला ती स्कूटी शिकायची आहे रे." मी म्हणालो, "कुठं जाणार आहात स्कूटी घेऊन?" तशी मामी मला म्हणाली, "म्हणजे कुठं जायचं असेल तरच स्कूटी घेऊन जायला पाहिजे का? कुठं जायचं नसलं तर मग तू गाडी मला शिकवणार नाहीस का?" मी म्हणालो, "मामी, तुमचं आता हे बोलणं मला काही पटत नाही बघा." मामी लगेच मला म्हणाली, "का रे? मी तुला दुसरं तर काही मागत नाही ना, फक्त स्कूटी शिकव एवढंच म्हणते. मग स्कूटी शिकवायला काय अडचण आहे?" मी म्हणालो, "ठीक आहे मामी, चला." मामीच्या आग्रहास्तव मी मामीला स्कूटी शिकवायचं ठरवलं. मी ठीक आहे असं म्हणून मामीला म्हणालो, "चला, गाडीची चावी घेऊन बाहेर या." मामी घरामध्ये गेली. तिने गाडीची चावी घेऊन बाहेर आली. जसं मामी स्कूटीची चावी घेऊन बाहेर आली तसं मी मामीच्या त्या देखण्या रूपाकडं बघू लागलो. मामीनं तिच्या अंगावर आता पंजाबी ड्रेस आणि वर एक टी शर्ट घातलं होतं. खालच्या बाजूला पंजाबी ड्रेसवरची पॅन्ट होती आणि वरच्या बाजूला मात्र टी शर्ट होतं. आता हा मामीचा पेहराव मला अजिबात मॅच होत नव्हता. म्हणजे मला काहीतरी वेगळं वाटत होतं. खाली एक वेगळं, वर एक वेगळं, असं कसं काही मॅचिंग असेल बाबा. मी मामीकडं जरा जास्त निरखून बघू लागलो. तशी मामी मला म्हणाली, "काय बघतायत?" मी म्हणालो, "ही पॅन्ट तुम्ही कसली घातलीत आणि वर टी शर्ट कसं घातलं आहे?" मामी हसू लागली आणि लगेच मला म्हणाली, "काय झालं? हे तुम्हाला नाही का आवडलं?" मी म्हणालो, "मामी, मॅचिंग तरी घाला ना." लगेच मामी म्हणाली, "अहो, आता रात्रीचे 10 वाजले आहेत. आता मॅचिंग आणि बाकीचं कोण काय बघणार आहे?" मी म्हणालो, "ठीक आहे बाबा, जाऊ द्या, तुमची इच्छा, काय घालायचं ते घाला." मग मामी मला म्हणाली, "ठीक आहे, थांबा, तुम्हाला बहुतेक माझा पेहराव आवडलेला नाही. थांबा, मी आत जाते आणि कपडे चेंज करून येते." आता मी "राहू द्या, चला जाऊत" असं म्हणत होतो, परंतु माझं काही बोलणं मामीनं ऐकली नाही. ती लगेच निघाली, घरात गेली. तिनं घरात जाऊन तिचा ड्रेस चेंज करू लागली. आता 5-10 मिनिटं झाली, मामी काही बाहेर येतच नव्हती. काय झालं बाबा, आता 10 मिनटं कशाला लागतील ड्रेस घालायला, असं विचार करून मी त्या घराच्या खोलीमध्ये घुसलो. जसा मी आत गेलो तसं बघितलं, मामी घरामध्ये कपडे शोधत होती. आता खालची जी पॅन्ट होती ती मामीनं काढून टाकली होती. तिच्या अंगावर एक फिक्कट निळसर कलरची एक निकर घातलेली होती आणि वरचं जे तिचं जे अगोदरच्या तिच्या अंगावर जे टी शर्ट होतं ते जशास तसंच जांभळ्या कलरचं टी शर्ट अंगावर होतं. मामी आता फक्त चड्डीवर उभी होती. मी दरवाजातून आत बघितलं. मामीचं लक्ष माझ्याकडे अजिबात नव्हतं. तिची पाठमोरी आकृती माझ्याकडे होती आणि तिचं संपूर्ण लक्ष कपाटाकडे होते. कपाटातले अनेक कपडे ती काढून भिरकावत होती. कधी जीन्स काढायची, कधी पॅन्ट काढायची, कधी लोअर काढायची. वेगवेगळे कपडे ती काढू लागली आणि त्या टी शर्टला जोडून बघू लागली. आता काय बोलावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. परंतु तेवढ्यातून पण मी धैर्य एकवटलं आणि हळुवारपणे मामीला म्हणालो, "मामी, एक बोलू का?" मामीनं चट्ट करून पाठीमागं बघितलं. आता ती एवढी लाजली की तिला काय करावं क्षणभर समजलंच नाही. ती चटकन खाली बसली. परंतु ती खाली बसल्यानंतर आणखीन थोडा वेगळाच कार्यक्रम झाला. मामीचं जी पाठीमागचं बॅक साईड होती ती सगळी काही अगदी मोठ्या आकारामध्ये मला दिसू लागली. मामी मला म्हणाली, "काय राजेश, कशाला आलात मध्ये तुम्ही? जा ना तुम्ही बाहेर, गाडीजवळ थांबा, मी कपडे घालून आलेच." परंतु मी मामीला म्हणालो, "मामी, आता बघण्यासारखं काही राहिलंच नाही. सगळं काही मला दिसलंयच. मग तुम्ही आता लाजण्यात काय अर्थ आहे?
आणि घरामध्ये तुम्ही मीच आहेत. एवढं जर बघितलं तर तुमच्या वयामध्ये आणि माझ्या वयामध्ये काही जास्त फरक नाही. आपण दोघेजण मित्र बनून राहू. चला घाला ती स्कर्ट घाला, मिडी स्कर्ट घाला आणि चला. मामी मला म्हणाली, खरंच का? हे मिडी स्कर्ट घालू का? मी म्हणालो, हो मामी हो, घाला मिडी स्कर्ट. मामी लगबगीनं तयार झाली. तिनं ते अंगावर इलास्टिक असलेलं मिडी स्कर्ट घातलं. आता जसं तिनं ते इलास्टिक असलेलं मिडी स्कर्ट अंगावर घातलं तसं त्याला काही बांधायची वगैरे काही गरज लागलीच नाही. ऑलरेडी त्याच्या कमरेला इलास्टिक होतं. त्याच्यामुळं मामीच्या कमरेला त्याची फिटिंग एकदम मस्त आली. लगेचच मामी मला म्हणाली, राजेश तुम्ही खूपच आगाऊ झाला आहात बघा. मी म्हणलो, का? आता काय केलं मी? तशी मामी मला म्हणाली, आता करायला काय राहिलं आहे? परंतु तुम्हाला घरामध्ये आत या कोण सांगितलं होतं? तुम्हाला गाडीजवळ थांबा म्हणले होते, मग तुम्ही गाडीजवळ थांबायला पाहिजे होतं ना. मी म्हणालो, काय मामी, मी आलो म्हणजे काय झालं? मी का तुम्हाला बिना कपड्याशी बघितलं का? मामी मला म्हणाली, अरे वा, म्हणजे तुम्हाला आणखीन पण पुढची इच्छा आहे. जेवढं काही बघितलं आहे तेवढं बघून काही मन भरलं नाही का? माझी पाठीमागची जी शेतजमीन आहे ती सगळी काही जमीन तुम्ही बघून घेतलीत आणि तेवढं करूनसुद्धा तुमचं मन काही भरलंच नाही. आणखीन म्हणताय मी काय तुम्हाला बिना कपड्याची बघितली का? म्हणजे तुमच्या मनात तसं बघायचं आहे का? मी थोडासा खजील झालो, थोडासा हसलो आणि गप्प बसलो. मामी मला परत विचारली, राजेश सांगा ना, तुम्हाला मला तसं बघायची इच्छा आहे का? आता काय बोलावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. त्याच्यामुळं मी गपगुमान बसून राहिलो. मी म्हणालो, मामी चला मी तुम्हाला गाडी शिकवणार आहे. आता मी उत्तर दिलं नाही हे ऐकून मामी थोडंसं टेन्शनमध्ये येईल किंवा परत विचारेल असं मला वाटलं. परंतु मी मुद्दामच मौन व्रत धारण केलं होतं. मी सरळ गाडीची चावी घेतली आणि गाडीच्या जवळ जाऊन थांबलो. गाडीचं तोंड फिरवलं, गाडी बाहेर काढली रस्त्याकडे आणि रस्त्यावर थांबून मामीची वाट बघू लागलो. मामी त्या एकदम कपड्यामध्ये खूपच मस्त दिसू लागली होती. हळुवारपणे मामी जवळ आली आणि त्यानं माझ्या हातावर हात टेकवला. म्हणजे मी साहजिकच माझ्या हात हँडलवर होते. मामीनं पण माझ्या हातावर हात टेकवला आणि मला म्हणाली, घ्या मग राईड आता. मामी तिच्या स्वतःच्या छातीकडे बघत होती. आता घ्या मग राईड म्हणल्यानंतर मी पण तिच्या छातीकडे बघू लागलो. तशी मामी जोरात हसली आणि मला म्हणाली, अहो काय बघतायत, मी गाडीची राईड घ्या म्हणले, माझी नाही. आता मामीचं जे द्विअर्थी बोलणं होतं ते बोलणं ऐकून मला थोडंसं माझं मन विचलित होऊ लागलं होतं. काय करावं मामीला? आज एवढा कसा काय मूड झाला असेल बाबा? आणि तसं जर बघितलं तर मी आणि मामी घरामध्ये दोघेच होतो. आजची रात्र खूप मुश्किलीनं कटणार होती. काय करावं, काय बोलावं, काय नाही मला काही सुचत नव्हतं. तरीसुद्धा मी काहीच न बोलता गपगुमान गाडी काढली आणि मामीला म्हणालो, या तुम्ही समोरून. मामीला मी माझ्या पुढ्यात बसवलं. मी मामीच्या पाठीमागे बसलो आणि तिच्या हातावर हात ठेवून हँडल हातात पकडलं आणि मामीला म्हणालो, हे उजव्या हातात जे आहे त्याला एक्सलेटर म्हणतात. हे डाव्या हातात आणि उजव्या हातात दोन्ही बाजूचे ब्रेक आहेत. हे एक्सलेटर फिरवल्यानंतर गाडी पुढं पळते. तुम्ही सायकल तर चालवतच आहात ना? सायकल तुम्हाला एकदम मस्त चालवता येते. मामी हसली आणि लगेच मला म्हणाली, मला चालवायला तर खूप काही येते, परंतु आता मी बघते तुम्ही काय काय चालवतात आणि तुम्ही किती परफेक्ट चालवतात हे आज मी बघणारच आहे. आता मामीचं तसं बोलणं ऐकून मी परत एकदा हायपर टेन्शनमध्ये आलो. आता मला गाडी चालवायला लावणार आहेत म्हणजे काय करायला होतील बाबा, असं पण क्षणभर माझ्या मनामध्ये येऊन गेलं. रात्रीचे 10:20 झाले होते. रस्ता एकदम सुनसान झाला होता. त्या रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नव्हतं, कारण खेडेगावामध्ये लोक लवकर झोपी जातात. आमच्या घराच्या बाजूबाजूला चांगला पक्का रस्ता होता आणि त्या पक्क्या रस्त्यावर रहदारी आता जवळजवळ नसल्याच्या बरोबर होती. कधीतरी एखादं वाहन यायचं आणि एखादं वाहन जायचं बस. मग हळुवारपणे मामीनं माझ्या हातावर हात टेकवले आणि मला म्हणाली, करायचं का सुरुवात? मी म्हणालो, हो करूत ना. हळूहळू मी एक्सलेटर वाढू लागलो. मामीचा हात हातात धरून मी तिच्या हाताला मस्तपैकी हातावर हात ठेवून त्याची मजा घेऊ लागलो. मामीला म्हणालो, मामी बघा ना, हे हळूहळू फिरवा. हळूहळू फिरवला ना खूप मजा येते. गाडी एकदम मस्त स्पीडमध्ये येते बघा. हळूहळू गाडी आता स्पीड धरू लागली होती. जसं गाडीचा वेग वाढू लागला तसं मला भीती वाटू लागली. मी म्हणालो, मामी जरा दम्मानं घ्या ना. तशी मामी मला म्हणाली, अरे जोरात घेतल्यासच मजा येते. तसं मी म्हणालो, अहो मी पट्टीचा ड्रायव्हर आहे, परंतु तुम्ही मात्र नवीन आहात. आपण दोघे पण तोंड वर करून पडू आणि जर लागलं तर मामाचं बोलणं वेगळंच खावं लागेल. लगेच मामी मला म्हणाली, असं काही होणार नाही. तुम्ही अगदी हळुवारपणे व्यवस्थित चालवा म्हणलात तर मी अगदी हळुवारपणे व्यवस्थित चालवते आणि तुम्ही जर म्हणलात चला स्पीडमध्ये घेऊ तर स्पीडमध्ये पण घेते. हळूहळू मामी आता रंगात येऊ लागली होती.
माझ्या पण लक्षात येत होतं मामीचं बोलणं कसं होत आहे. जाऊ द्या, चला आपल्याला काय, आजची रात्र कशी तरी काढायची. उद्याचा दिवस निघाला की मी जाणार निघून शेताकडे, कारण सध्या तर काही कॉलेजला सुट्ट्या होत्या. मामी घरी एकटीच. तिनं स्वयंपाक बनवून दिला की शेतात जाऊन जनावरांना चारा वैरण करणं, एवढंच माझं काम. आणि दुपारी एकदा घरी आलो की मस्तपैकी ताणून द्यायची, एक मस्त झोप घ्यायची. 4-5 वाजता परत उठायचं, परत शेताकडे जायचं. हेच माझं नित्यक्रम सध्या चालू होता. त्यात मामानं सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून गेला होता. मग 1-2 चक्कर मी अशाच घेतल्या. मामी फक्त हँडेलला धरून होती. सगळं काही काम मीच करत होतो. मग हळूवारपणे 1-2 चक्कर झाल्यानंतर मी हळूच हात एक बाजूला काढला आणि मामीच्या खांद्यावर टेकवला. मामी मला म्हणाली, जरा थांब ना, थोडंसं मला गालाला खाजते. मी म्हणालो, मी खाजवू का? तसं मामी म्हणाली, हो खाजव ना, सगळं काही तुझंच आहे, खाजवा की. मी मामीला म्हणालो, काय यार, तुम्ही संधी दिलीत तर खूपच मस्त एकदम बहार येणार आहे. मामी लगेच म्हणाली, कोण नको म्हणलं आहे, सगळं काही तुमचंच आहे. आता मामी कशी बोलत होती, डबल मिनिंग होतं की तिला समजत नव्हतं, मला काही कळायला मार्ग नव्हता. मग शेवटी 2-3 राऊंड झाल्यानंतर मामी स्वतःहून मला म्हणाली, राजेश चला आता घराकडं, बस झालं, आपण आजचा खेळ इथंच थांबू, बाकीचं जे काही आहे ना ते उद्या बघू, चला घराकडं. मी ठीक आहे असं म्हणालो. मामी मला म्हणाली, गाडी बाजूला घ्या, मी पाठीमागं बसणार आहे. एक काम करूत का, तुम्ही एक मला मोठी राऊंड मारून आणता का? मी म्हणालो, ठीक आहे, परंतु आता गाडी तर शिकायचं काही नाही, राऊंड मारायचं एवढं काय विशेष. ती मला म्हणाली, तुम्ही गाडी कशी चालवतात मला बघायचं आहे. ठीक आहे बाबा असं म्हणून मी मामीला म्हणालो, बसा तुम्ही माझ्या पाठीमागे, कारण आम्ही गाडी खेळत असतानाच घरापासून थोडं अंतर सोडून दूर आलो होतो. मामी माझ्या पाठीमागे बसली तशी तिची बसायची स्टाईल थोडी चेंज झाली होती. तिने डायरेक्ट माझ्या गळ्यामध्ये हात टाकले. जसे की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बसतात तशीच मामी मला खेटून बसली होती. जशी मामी मला चिटकून बसली तसे तिचे ते आंबे होते ते माझ्या पाठीमागं मला स्पर्श करू लागले होते. मला काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. तरीसुद्धा जाऊ द्या, चला आपल्याला काय, जे चालतंय ना चलू द्या, घेऊत मजा, असं म्हणून मी हळूहळू गाडी चालवू लागलो. घराकडे येत असताना 2 ठिकाणी मोठे गतिरोधक होते. त्या गतिरोधकावर गाडी मी मुद्दाम आदळली. जसं गाडी आदळली तसं मामीचा पाठीमागून जोरात स्पर्श झाला. त्या स्पर्शानं मी पुरता सुखावून गेलो होतो. मला खूप मस्त वाटू लागलं. मित्रांनो, काय करावं आणि काय नाही मला काही कळत नव्हतं. मी जे काही करतोय ते चुकीचं तर नाही ना, असं पण माझ्या मनामध्ये वाटू लागलं. परंतु मी जे काही करत होतो ते सगळं काही मामीच्या संमतीनंच होतं. मी स्वतःहून तर काही पुढाकार घेत नव्हतो. या गोष्टीचा विचार करून, चला आपल्याकडून काही चूक होत नाही, मामीला जे पाहिजे ते तिने घेईल, असा विचार करून मी शांतपणे गाडी हळूहळू चालवत घरापर्यंत घेऊन आलो. घरी आल्यानंतर आम्ही फाटक लावलं. मामी मला म्हणाली, राजेश तुम्ही तुमच्या खोलीमध्ये नका जाऊ, मला भीती वाटते, तुम्ही माझ्याच खोलीत या ना झोपायला. मी म्हणालो, काय मामी, एवढ्या मोठ्या झालात आणि तुम्हाला भीती वाटते का? मामी म्हणाली, खरंच म्हणते हो, तुम्ही माझ्या खोलीत या ना झोपायला. मी म्हणालो, ठीक आहे चला. आता मामीचं बेडरूम खूप एकदम आलिशान होतं. त्यामध्ये ती फोमची गादी, ते गुलाबी चित्र, क गुलाबी कलरचे पेंटिंग, सगळं काही अगदी मन मोहून टाकणार होतं. मामीनं पारिजातकाचे फुलं कधी ताटामध्ये नेऊन ठेवले होते ते माझ्या लक्षात आलं नाही. परंतु जसं मी मामीच्या खोलीमध्ये प्रवेश केला तसं मला त्या पारिजातकाच्या फुलाचा सुगंध मोहून टाकत होता. मला खूप छान वाटू लागलं. त्याच त्याच गोष्टीबरोबर मामीनं त्या रूम फ्रेशनर पण मारलेला असावं. त्या खोलीमधला जो सुगंध होता तो माझ्या मनाला अगदी भोवून टाकत होता. मला खूप वेगळं वाटू लागलं. मग मी मामीला म्हणालो, मामी तुम्ही पलंगावर झोपा, मी इथं खाली झोपतो. तशी मामी मला म्हणाली, एवढा मोठा पलंग 4 लोक झोपतील एवढा मोठा पलंग आहे आणि ह्याच्यावर मी एकटीच झोपू का? काय फरक पडणार आहे? तुम्ही काय खूप मोठे आहात का? एवढं चिल्लर लेकरू आहे, काय फरक पडणार आहे? झोपा माझ्या बाजूला. आता मामीकडून स्वतः तिनं परमिशन दिल्यावर मी कशाला खाली झोपायला जाऊ? मी पण मामीच्या पलंगावर मस्तपैकी झोपलो. थोडा वेळ अगदी शांतपणे मी पडून होतो. हळूवारपणे मामीच्या पायाचा स्पर्श माझ्या पायाला झाला. सुरुवातीला तर वाटलं मला तो स्पर्श चुकून झाला असेल, मामी काहीतरी पाय हलवत असेल आणि तिचा पाय माझ्या पायाला लागला असेल. परंतु आणखीन थोडा 1-2 मिनिट गेले. मामीनं परत माझ्या पायाला स्पर्श केला. हळूवारपणे तिने माझ्या पायाला घासायला सुरुवात केली. 2-3 वेळ झाल्यास मात्र माझ्या लक्षात आलं, मामी मुद्दाम मला डवचत आहे. मग थोडं मामीनं काहीच रिस्पॉन्स दिला नाही. ती गपगुमान पडून होते. आता मात्र मामी झोपी गेली का तिनं ते
मला डवचायचं सोडून दिलं. माझ्या काही लक्षात येत नव्हतं काय करावं. असा विचार करून मी जरा शांत बसलो आणि मुद्दामच मी माझा पाय मामीच्या पायाला घासू लागलो. जसं मामीनं सिग्नल दिलं होतं तसं मीसुद्धा मामीच्या पायावर पाय घासून तिला चेतवू लागलो. एक वेळेस मी मामीच्या पायाला पाय घासला आणि मी शांत बसलो. जसं मी शांत बसलो तसं मामीनं परत ग्रीन सिग्नल दिला. मामीनं परत माझ्या पायावर पाय घासला. आता मात्र मामीकडून परफेक्ट ग्रीन सिग्नल येत आहे हे माझ्या लक्षात आलं. मी चटकन पाय उचलला आणि मामीच्या सरळ अंगावर टाकून दिला. बघू पुढं काय होतं ते, असा विचार करून मी अगदी मामीच्या अंगावर हात पण टाकून दिला आणि तिला थोडंसं जवळ घ्यायचा प्रयत्न केला. मामीसुद्धा आपसुकच माझ्या जवळ आली. आता मामीचं तोंड दुसरीकडे होतं आणि माझं तोंड तिच्या मामीकडं होतं. मामीची पाठमोरी जी आकृती होती ती मला चिटकू लागली होती. मामीचं शरीर माझ्या मिठीमध्ये येऊ लागलं होतं. 1-2 मिनिटे झाली असतील. मामीनं तिची कोस बदलली. आता मामी मला काय बोलते की काय असं मला वाटू लागलं होतं. परंतु मामीनं सरळ तिचं तोंड माझ्या तोंडाच्या जवळ आणलं. मित्रांनो, आता मला जे काही फिलिंग होत होत्या त्या फिलिंग खूपच मस्त होत्या. मला त्यावेळेला जे काही वाटत होतं ह्या गोष्टीचं वर्णन शब्दात तर करणं कठीणच आहे. पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कथा खूपच मस्त आहे, तुम्हाला नक्की आवडणार आणि अगदी खरीखुरी कथा आहे. त्याच्यामुळं कथेला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये.